सर आमदारांना 10 महिन्यापासून निधी मिळत नाही. कुठेतरी मंत्री भरत गोगावले पुन्हा नाराज झाले. एक आहे तुम्हाला खरंच उद्योग नाही काही. भरत गोगावलेंनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं आज ते कॅबिनेटला का, आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास 7 जण कॅबिनेटला नव्हते. आज पहिल्यांदा 10:30ला कॅबिनेट घेण्यात आली. काही जणांना दिल्लीमध्ये होते, काही जणांना वेगळे कार्यक्रम होते किंवा काम होतं, तिथं त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही सगळेजण एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय. युती ह्याबद्दलचा निर्णय मी पुन्हा पत्रकार मित्रांना सांगेन. तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं, कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे. आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या 2 ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडवून देणार नाही. डीपीसीचंही काम चाललेलं आहे, तिथले विकासाची पण कामं चाललेली आहे. मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आढावा घेतला जातो, त्याच्यात पण वेगवेगळ्या महत्वाची प्रकल्पाची कामं चालली. आता दुसऱ्या टप्प्यात 150 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे, त्याच्यामध्ये पण कामं होतील. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. आरोप संजय गायकवाड यांनी केलेला आहे. तुम्हाला एक माहिती आहे, त्याच्यानंतर आमच्या मंत्रिमंडळातले एक सहकारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे शिवसेनेचे आहेत. त्यांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही, असं ऐकलं आपण. पण तुम्ही प्रताप सरनाईकच्या गोष्टीला महत्व देत नाहीये, तुम्ही आमदाराच्या गोष्टीला महत्व देत आहे. हे बरोबर आहे ना. आज हे महायुतीचं सरकार आहे, स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर 22,000 कोटी रुपये डीपीसीला निधी दिलेला आहे. हा आमदाराच्या शिफारसीनेच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जात असतो, त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या शिफारसीप्रमाणे. आणि बाकीचे पण आपण जे काही 7,20 कोटीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यानंतर जवळपास 57-58 हजार कोटीचा केला. 7.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना आमच्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4चे पगार आणि पेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडल्यानंतर बाकीचा निधी तर डेव्हलपमेंटलाच जातो. दादा सवाल दिल्ली से जुड़ा हुआ है. दादा इंडिया ब्लॉक की थांब बाबा, थांब जरा. क्या संगठनों ने हिंदू दलित आरक्षण मांगा है. हिंदू दलित में जो है ये देखो, पहले अभी कास्ट वाइज अभी ये जो देश में जितना भी पॉपुलेशन है उसके बारे में शुरुआत हुई है. एग्जैक्ट अपने को कुछ महीनों के बाद या ये जनगणना पूरी होने के बाद अपने को पता चलेगा कि कौन सा कास्ट कितने है, कितने लोग हैं. उसके ऊपर अलग अलग स्टेट अपना अपना डिसीजन लेते हैं. आपने देखा होगा कर्नाटक ने अलग डिसीजन लिया. वैसे तो शेड्यूल ट्राइब, शेड्यूल कास्ट और ओबीसी इसका रिजर्वेशन के बारे में डिसीजन लेता है वो गवर्नमेंट ऑफ इंडिया लेता है. और अगर कोई स्टेट में ओबीसी में कुछ कास्ट डालने का बाकी रहा है तो उसके बारे में भी वो सिफारिश कर देते हैं